तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नेहमीच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही चाललेलो आहे मित्रांनो आज नेहमीप्रमाणे परत एकदा कामावरती. आपलं डेली रुटीन तेच असतं, तुम्हाला माहितीच आहे. आज काय वेगळं काय होतंय का बघूया आपण, काय वेगळं काय घडतंय का बघूया. आता बघूया काय सापडतंय का आपल्याला आज कंटेंट काय तुम्हाला दाखवण्यासाठी. तर जाऊया तर मग आपण आता. चला मग गणेश, सावकाश इकडे जायचं आपल्याला. चाललेलो आहे मित्रांनो आम्ही आता आपल्या कामावरती, नवीन कामावरती. आलेलो आहे मित्रांनो आपण जवळ आता आपल्या कामाच्या ठिकाणी रोजच्या प्रमाणेच. आता इथे सिग्नलला थांबूया आपण थोडे. मित्रांनो आपण आलेलो आहे आता, जरा थोडी भूक लागली होती, म्हणलं चहा वगैरे काहीतरी नाश्ता वगैरे करूया. आलो होतो इथे. तर मग बघू, करूया नाश्ता काहीतरी, आपण काहीतरी खाऊया बघूया. तर मित्रांनो आम्ही घेतलेले आहेत पोहे खाण्यासाठी. नेहमीचाच नाश्ता आहे आपला. मोये 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 खाऊया मग आता पोहे आपण. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही आलो होतो झेरॉक्स काढायला. झेरॉक्स वगैरे आता काढत आहे आम्ही. बघा हे PDF पाठवते गणेश तिकडे ऑनलाईन. तर मित्रांनो झेरॉक्स वगैरे काढून झालेला आहे आपला. आता आपण निघालेला आपल्या मेडिकलकडे वाटचाल करायला चालू केली. आता आपण मेडिकल आलोय, पण आता जाऊया तर मग आपण मेडिकलमध्ये. आता आलेलो आहे आपण अशा प्रकारे. तर मित्रांनो आलेलो आहे आम्ही आता. आलेलो म्हणजे मागाशीच आलो बरं का आपण. तर मित्रांनो आपल्याला खूप छान असं काम लावलेलं आहे बघा. ऑडिट करायचं आपल्याला आता. ऑडिट आहे का नाही गणेश? त्याच्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला आपलं काम दिसतंय बघा. हे एवढं काम केलेलं आहे आपण, सगळं बॅच वाईज सगळं स्टॉक अरेंज केलेला आहे. आणि तो इथे लावायचा आहे वरती. लावूया आपण ते, त्याची काय अडचण नाही. हे आहे आपल्या इकडचं काम. त्याच्यानंतर मित्रांनो होती जरा एक ऑनलाईन मीटिंग, जी की गुगल मीटिंग ॲपवरती होती. ती जरा आम्ही लक्ष देऊन ऐकावं म्हटलं. जरा त्याच्यामध्ये ट्रेनिंग रिलेटेड जरा माहिती होती म्हणून ते ऐकली आम्ही. तर मित्रांनो आमची ड्युटी वगैरे झालेली आहे आता, आणि आम्ही चाललेलो आहे आता रूमवरती. तर आजचा दिवस असा एवढा काही म्हणजे मेडिकलमधलं बरा गेला म्हणायचं, कारण छान तर नव्हताच तो दिवस. त्याच्यामुळे छान जाईल की एक दिवशी नवा गेला. छान पण जाईल म्हणतो गणेश. जाईल छान पण दिवस जाईल. आपण आज नवीन आहे तर जाऊ द्या, असू द्या, काय झालेलं झालं म्हणायचं आणि पुढे जायचं आता. तर चाललेलो आहे मित्रांनो आपण रूमवरती. बघू शकताय तुम्ही मस्त पैकी. जाऊ दे सर, नाही टाकेल नाही, सरळ जाऊ दे. सिग्नलला थांबलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो असे किती जरी दिवस खराब केले तरी खचून जायचं नाही आणि हार मानायची नसते. कारण जो डर गया वो मर गया. त्याच्यामुळे आपण असं खंबीरपणे उभं राहायचं मित्रांनो. म्हणजे थोडक्यात असं थाटात उभं राहायचं की यमदेव जरी रेड्यावर बसून आला तरी त्याची फाटली पाहिजे बरं का. अच्छा हमको सिखा रिया आहे की नाही? त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही मित्रांनो. आपल्या आयुष्यात असे चढ उतार येतच राहतात. त्यांना घाबरून आपण मागं फिरलो की आयुष्य आपली मजा घेतं. त्याच्यामुळे त्या चढ उतारांना घाबरायचं नाही. जस्ट ड्रॉप द गिअर अँड डिसअपिअर इन द ॲटमॉस्फिअर. शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना. पढाई काय करो आहेच बोलो. त्याच्यामुळे आता आजचं मोटिवेशन पास मित्रांनो एवढंच. तर मित्रांनो अजून एक आपल्याबरोबर वाईट गोष्ट झाली ती म्हणजे आपण या त्या रस्त्यात चुकलोय. असू दे, आजचा दिवस किती जरी वाईट गेला तरी बी आम्ही एन्जॉय करणारच आहे. अजून खूप दिवस मोठा बाकी राहिलेला आहे.
त्या दिवसात सुद्धा आम्ही काहीतरी आनंद शोधूच आणि त्यात समाधानी राहू, खुश राहू थोडक्यात. डब्याला काहीतरी आलं पाहिजे चांगलं. अजून डबा काय आलाय ते महत्वाचं आहे. अजून डब्यात कुठली भाजी आली त्याच्यातनं अजून किती दुःख वाढते काय माहिती. आता दुःखाचा डोंगर तर खूप मोठा झालाय बरं का ऑलरेडी आमच्यावरती. अजून किती मोठा होतोय ते बघूया. ये दुख काय खत्म नहीं होता बे. बघू आता काय होतंय ते, तुम्हाला कळेलच. पुढे पुढे बघत राहा. तर मित्रांनो चाललेलो आहे मी आता बाहेर रात्री फिरायला. दिवस बेकार गेलेला चांगला घालवायचा. दिवस खूप खराब होता आमचा, त्याच्यामुळे काहीतरी बघू रात्री तर चांगलं होतं का म्हणून निघालोय आम्ही. आता सध्या तर पहिलं आम्ही जाणार आहोत जिथं आपण परवा दिवशी बर्फाचा गोळा खाल्ला तिथे. काल रात्री हां, काल रात्री पण तिथेच खाल्ला आम्ही बर्फाचा गोळा. पण काल रात्री त्यांना पैसे द्यायचे विसरून गेलो आम्ही. त्यांना पैसे नाही देतच निघालेलो, पण तसेच गेले होता रूमवरती. मग त्यांना आज आपण पैसे देऊया. बघूयात अर्ज नाहीत काय आज. नाही काय बंद आहे खरं जरा ते काय आहे मित्रांनो आहे. आपण जाऊया त्यांना पैसे देऊया. कारण काल पैसे द्यायचे राहिले होते आपले. जाऊया मग आलो आपण इथं पैसे त्यांना तर आलो मित्रांनो पैसे द्यायला आपण. त्याला अजून 250 रुपये. तर पैसे वगैरे दिलेत मित्रांनो. जाऊयात आपण आता फिरायला. बाय बाय कुऱ्यांना त्यांनी पण गेले. जाऊयात तर मग आता कुठे आपल्याला फिरायला मार्ग सापडतोय ते बघूया आणि जाऊया. मग गणेश काय म्हणतो अजून. काय नाही एवढं गार आहे ना बाहेर. वाचल्यात कामाला बाहेर आणले ते सांग पाहिजे. अरे कसं असते माहितीये का, अपोलो फार्मसी ते कसं असते माहितीये का, कसं असतंय ना, दिवस किती जरी खराब गेला तर रात्र मात्र चांगलीच गेली पाहिजे. त्याच्यामुळे म्हणलं जरा काहीतरी मनोरंजन करून येऊ आपलं आपण. चप्पल खाली ना तुला चांगला आहे का रे. काय दिलंस करतो चप्पलच टाकले रे. नाही ना या बाई नीट घालते चप्पल ना. तर मित्रांनो माझ्या ब्लॉग मधला नेहमीचा कंटेंट आहे हा मेट्रो स्टेशन. तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्ही काळजी करणार मित्रांनो, कारण आपण मेट्रो स्टेशनवरती पण जाऊन एक ब्लॉग बनवणार आहे. तो ब्लॉग स्पेशल म्हणजे खास फक्त तुमच्यासाठी असणार आहे. तिथं काय काम चालू आहे ते नक्की मी पण बघणार आहे जाऊन आणि तुम्हाला पण दाखवणार आहे तिथं जाऊन नक्की काय काम असणार आहे तिथं आतमध्ये ते. कशामुळे एवढे दिवस मोय झाला आता मोय चला जाऊया आपण आलेलो आहे सारे बातमी. तर मित्रांनो आलेलो आहे आम्ही FC रोडला. फिरता काय सूचना म्हणून आलो शेवटी FC रोडलाच. काय होतंय बघू, म्हणजे काय भेटतंय का बघू म्हणून. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ते यार असले काय करू नको बा. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे FC रोडला. आता तिथं थोड्या वेळ बसूया म्हटलं आणि इथं बसलोय आता थोड्या वेळ. बघूया इथं काय आता सापडतं ना, कारण सगळं बंद झालेलं आहे. उशीर आलोय खूप आम्ही. तर बघू शकता तुम्ही तिकडे खूपच गर्दी दिसते. जरा बघूया तिकडे काय आहे ते आपण. बघू शकता गर्दी खूप आहे तिकडे. चल गणेश बघूया कशाची गर्दी आहे तिकडे. आणि चालूया आता नक्की गर्दी कशाची आहे बघायला. जाऊया. तर मित्रांनो ही जी गर्दी तुम्हाला दिसते ही गर्दी दुसरी कशाची नाही. ही तिथे तुम्हाला 20 रुपये आणि 10 रुपयाला शर्ट आणि पॅन्ट मिळत आहेत. तुम्ही बघू शकता तिथं कपड्याचं मार्केट आहे इथं. त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे इथं. बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर आम्ही आता चाललेलो आहे परत आपल्या गाडीपाशी. गाडी आपण त्या तिथे लावलेली आहे बघा आणि गाडी काढून निघणार आहोत परत आता. तर जाऊया मग आता आपण परत एकदा आपल्या रूमवरती, कारण इथं फिरायला काय नाही, ते बंद झालंय सगळं. त्याच्यामुळे जाऊया आता. तर मित्रांनो चाललेलो आहे आम्ही आता परत आपल्या ठिकाणी. काय म्हणतो का नाही, आपण पोलीस असतो. आपण जरी जर राऊंड मारला असता भैया किती कपल आपण उचलून नेले. तेजस्वी लोग हैं हमारे पास,
कितने शानदार विचार रखते हैं। खूप मोठा प्रश्न पडला मित्रांनो गणेशला, तुम्ही बाहेर ऐकू शकताय. येणार कर गाणे म्हणून काय जरा येणार कर जरा. हा, याला. म्हणून मग ते काय तर असं कर की आपल्याला बघितल्यावर कळून गेले पाहिजे. मोठ्याने बोल जरा, ऐकू जाऊ द्या. चोरी बिरीचं काय करू नको. गजब बेइज्जती है। हे मात्र तू खरं बोलला बरं का. जवळ म्हणल्यावर जवळ बी थांबायला नाही. सोनं बिनं लांब नको घेऊ. अशा प्रकारे आम्ही जर आमच्या भविष्याचा घन विचार करत चाललोय मित्रांनो. आम्हालाच कळलं आम्ही काय करावं ते. आलेलो आहेत आम्ही फर्ग्युसन कॉलेज जवळ आलोय मित्रांनो. फर्ग्युसन रायडरचं फायरिंग बेनली सारखं काय येते बरं का नाही. रायडरचं फायरिंग बेनली सारखं काय येते. FC पशी कॉलेज पेक्षा इकडे जायचं तर आपल्याला जाऊ शकतो सुद्धा आपण. तर मित्रांनो चाललेलो आहे आम्ही आता घराकडे. आता आम्ही घरचा रस्ता पकडलेला आहे, त्याच्यामुळे चाललोय घरी. तर बघूया मग जाता जाता आता. ओ बाजी जाओ मेरा जाओ तर मित्रांनो फिरून वगैरे झालेला आहे. दिवस खूप खराब गेला होता सगळा, पण त्याची अंत आम्ही चांगला केला आहे दिवसाचा. जरा संध्याकाळी बरं वाटलं जरा बाहेर फिरल्यानंतर वगैरे, आहे का नाही का? मस्त वाटलं जरा बाहेर फिरलं. आम्ही चाललेलो आहे आता रूमवरती. ब्लॉग आवडला असेल तर आपलं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या ब्लॉगला पण नक्कीच बघा. आम्ही आता चाललेलो आहे रूमवरती. हा ब्लॉग मी इथेच संपवणार आहे आता मित्रांनो. कंटाळा खूप आलेला आहे, कारण आता जाऊन डायरेक्ट झोपणार नाही बरं का. आज एडिट पण करायचं आहे मला ब्लॉग, त्याच्यामुळे डायरेक्ट झोपून जमणार नाही. ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. गुड नाईट, बाय बाय, टाटा.